झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्यासोबत पुण्याहून आहेत रजिया पटेल, सामाजिक कार्यकर्त्या। पटेल मॅडम, काय सांगाल, एक संवेदनशील नागरिक आणि स्त्री म्हणून काय सांगाल, या साऱ्याकडे कट्टरवाद्यांचा हल्ला म्हणून पाहाल की पुरुषी मनोवृत्तीचं प्रतीक म्हणून? मलाला वर हा जो हल्ला झाला तर ते अतिशय दुःखाची बाब आहे, कारण कोवी 14 वर्ष वयाची ही मुलगी आहे आणि तिला शिक्षणाची आस आहे आणि त्यामुळे अतिशय दुःखद आहे हे। खरं म्हणजे सगळ्या समाजाने जागं व्हावं अशा प्रकारची ही घटना आहे। आणि आपण जर असं पाहिलं, आज असं दिसतंय की मानवतावाद्यांसाठी हे खूप मोठं आव्हान आहे। आपल्याला असं दिसतं की जगभरातनं सगळीकडे स्त्रियांचा आवाज वर येतो आहे आणि आपण इथे पाहिलं, भारतात पाहिलं तर आता मी परवा एक कार्यक्रम पाहिला खाप पंचायतीच्या बाबतीत स्त्रियांचा जो एक कार्यक्रम ठेवलेला होता, त्याच्यामध्ये खाप पंचायतीच्या विरोधात त्या बोलत होत्या। त्याच्यामुळे असं आहे की आपल्याला दिसतंय की महिलांचा आवाज मानवी हक्कासाठी सगळ्या जगभर उभा राहताना दिसतो। नक्कीच, एकूणच महिलांच्या हक्कांसाठीची लढाई आणि त्याचं प्रतीक कुठेतरी आज मलाला होताना दिसतंय। पण एकूणच मॅडम, महिलांच्या शिक्षणाला विरोध होतोय, हे यामागचं खरं कारण आहे। या सर्वाला छेद देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय करण्याची आवश्यकता आहे? याच्यामध्ये काय आहे की जगभरात जर आपण पाहिलं तर स्त्रियांच्या मध्ये अजूनही निरक्षरतेचं प्रमाण आहे। शाळांमधनं गळतीची संख्या जर आपण पाहिली त्याच्यामध्ये पण मुली आहेत। तर ही स्थिती सुधारली पाहिजे, या दृष्टीने त्या देशातल्या सरकारांनी, त्या देशातल्या सामाजिक मानवी हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनी आणि जागतिक पातळीवर असे प्रयत्न झाले पाहिजेत। नक्कीच, एकूणच आपण पाहतोय की संपर्क तुटलेला आपल्यासोबत होत्या सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल। पण या साऱ्याच्या निमित्तानं आपल्याकडे वेळही कमी, आपण ही चर्चा इथंच थांबवणार आहोत। मात्र या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे मलाला सारख्या मुलीच्या शिक्षणाचा हक्क देण्यासाठी जर कुठली प्रवृत्ती त्याचा विरोध करत असतील तर ती प्रत्येक प्रवृत्ती ही खऱ्या अर्थानं दहशतवादीच आहे आणि त्याचा समूळ बिमोड करण्याची आपल्या व्यवस्थेची गरज आज निर्माण झाली आहे, हे मात्र नक्की। झी 24 तास एक पाऊल पुढे।